केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढण्यात आली आहे। 25 फेब्रुवारीला मुक्ताईनगरच्या कोथळी गावातील यात्रेदरम्यान हा सगळा प्रकार घडलाय। तर काही टवाळखोरांनी यात्रेतील पाळण्यात बसलेल्या मुलींची छेड काढली। रक्षा खडसेंच्या तक्रारीनंतर 6 टवाळखोरांविरोधात आता पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालाय। 6 आरोपींपैकी एकाला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। दरवर्षी मी जास्त फराळ वाटेल, पण त्या दिवशी मला पार्लर कार्यक्रम होता, मी जाऊ शकले ते पोरं त्या दिवशी तिथे चक्रा मारत होते। आता असा विषय झालेला आहे की बाबा ते अशा पद्धतीने म्हणजे इतकं वाढत चाललं तर कसं काय मुली म्हणजे आज ठीक आहे, आई म्हणूनच मी आज तक्रार करायला आली तरी वाटलं पाहिजे साहेब। म्हणजे अशा पद्धतीने इतकी दादागिरी आणि गाडलं तू कसं काय लावू शकतो? लोकांवर ऍक्शन झाले पाहिजे, त्यांना उचललं पाहिजे। निकाल तसं बोललोय नाही म्हणजे आपल्यासारख्या घरातल्या मुली तर सेफ नसते तर बाकी आता त्या यांचं माहित पडलं याही मुली माझ्याकडे आल्या, ह्याही मुली तेच म्हणे की आम्ही जेव्हा शाळेत जातो तिथं हाच प्रकार घडतो। मग अशा मुलं जर शहरात फिरत राहिले तर कोण सेफ आहे उद्या? परवा रात्री मला माझ्या मुलीचा फोन आला की आम्हाला यात्रेत जायचंय, तर मी तिला सांगितलं गार्डला सोबत घेऊन जा। तिथे गेल्यानंतर ह्या काही टवळखोरी पोरांनी त्यांचा पाठलाग केला, त्याच्या पाळण्यामध्ये जाऊन बसले जबरदस्तीने, त्या शेजारी त्यांच्या सोबत जाऊन बसले। आमच्या लोकांनी त्या मुलींना उतरून परत दुसऱ्या पाळण्यात बसवलं, तिथे त्यांनी तोच प्रकार केला, तिथे सुद्धा ते जाऊन बसले। आणि नंतर बसल्यानंतर त्यांनी व्हिडिओ वगैरे काढले। माझ्या गार्डने मोबाईल त्यांच्याकडनं घेतला की नेमकं काय यांनी व्हिडिओ काढलेला आहे, तर त्यांनी व्हिडिओ कॉल कोणाला तरी केलेलं होतं असं लक्षात आलं। पण हे करत असताना त्या सगळ्या लोकांनी त्या गार्ड सोबत सुद्धा धक्काबुक्की केली, त्या मुलींसोबत सुद्धा छेडछाणी त्यांनी केलेली आहे। प्रकार हा अत्यंत दुर्दैवी आहे। ज्यांनी छेडखानी केली आहे ते निव्वळ टवाळखोर नाही तर ते गुंड आहेत। त्यांच्या विरुद्ध आधी सुद्धा काही गुन्हे दाखल आहे। या मुली ज्यावेळेस यात्रेमध्ये होत्या त्यावेळेस एक पोलीस तिथे हजर होता। त्या पोलिसांनी त्या गुंडांना अडवण्याचा प्रयत्न केला, परंतु या गुंडांनी पोलिसांनाच मारहाण केली, त्याला शिवीगाळ केली। त्या पोलिसांनी 353 त्यांच्यावर दाखलही केलेला आहे। हा निव्वळ माझ्या मुलीचा प्रश्न नाही, तर हा एक सामाजिक प्रश्न आहे। त्या दृष्टिकोनात या प्रश्नाकडे पाहिलं पाहिजे।